अनिरुद्ध मोरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवडी फाटा, तालुका वडवणी, जिल्हा बीड। तर आज आपण अध्ययन स्तर क्रमांक 21 म्हणजेच 0 ते 50 पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवतो या स्तरासाठी काही अध्ययन कृती पाहणार आहोत। बेरीज करत असताना मुलांना संख्यांमध्ये मांडणी करून ती सोडवणं सोपी जातं, परंतु ज्यावेळी शाब्दिक उदाहरणे मुलांसमोर येतात त्यावेळी मुलं थोडे गडबडतात। मग अशा वेळी जर आपण वेगवेगळ्या नवीन कृतींचा वापर केला तर निश्चितच आपले विद्यार्थी शाब्दिक उदाहरणं देखील तितक्याच आत्मविश्वासाने सोडवतील। तर आज आपण अशाच काही कृती पाहणार आहोत। सर्वात पहिली कृती आहे संख्या ओळ। यामध्ये काय करायचं आहे तर आपल्याला सर्वात प्रथम 0 पासून 50 पर्यंतच्या संख्या फरशीवर लिहायच्या आहेत। आता एका वेळी या संख्या एकाच रांगेत लिहिणं शक्य नाही आणि म्हणून आपण काय करायचं आहे, त्यासाठी नागमोडी वळणाचा वापर करायचा आहे आणि खडूच्या साहाय्याने आपण या संख्या लिहून काढायच्या आहेत। त्यानंतर एका विद्यार्थ्याला समोर बोलवायचे आहे, त्याला शून्यावर उभे करायचे आहे आणि नंतर त्याला सांगायचे की चल आता मी जे सांगतो त्या ठिकाणी तू जाऊन उडी मार। आणि अशा प्रकारे आपण विद्यार्थ्याला एक संख्या सांगायची आहे। उदाहरणार्थ मी सांगितलं 12, मग तो विद्यार्थी उडी मारत मारत 12 या संख्येपर्यंत जाऊन पोहोचेल। त्यानंतर आपण त्याला पुढची संख्या सांगणार आहोत। उदाहरणार्थ मी त्याला सांगितले 8, तर मुलगा 12च्या पुढे 8 मोजत 8 वेळा उडी मारणार आहे आणि अशा प्रकारे तो 12 अधिक 8 म्हणजेच 20 या संख्येवर जाऊन पोहोचेल आणि हेच झालं त्याच्या बेरजेचं उत्तर। ही झाली संख्यांमध्ये बेरीज। मग आपण फळ्यावर मुलांना शाब्दिक उदाहरणांमध्ये हे मांडून सांगायचे आहे आणि त्यानंतर त्या बेरजेचे उत्तर मुलांना कळेल। म्हणजेच उदाहरणार्थ राजूने पहिल्यांदा 12 या अंकावर उडी मारली आणि त्यानंतर तो 8 घरे पुढे जाऊन उडी मारत कोणत्या संख्यांवर पोहोचला हे आपण विद्यार्थ्याला विचारायचे आणि हे शब्दाच्या रूपात तिथे मांडायचे आहे आणि मग मुले उत्तर देतील की राजू हा 20 या संख्येवर जाऊन पोहोचला। म्हणजेच अशा प्रकारे खेळाच्या माध्यमातून बेरजेचा तर सराव होईलच, परंतु ते उदाहरण शब्दात देखील जेव्हा आपण फळ्यावर मांडू त्यावेळी मुलांना त्या शाब्दिक उदाहरणांची ओळख होईल। यानंतर आपण पाहणार आहोत तिसरी कृती। या कृतीमध्ये आपल्याला काय करायचे आहे तर वेगवेगळी जी संख्या कार्ड आपण तयार करणार आहोत, अशा प्रकारचे वेगवेगळी संख्या असलेली कार्ड आपल्याला तयार करायची आहेत आणि हे कार्ड आपल्याला जमिनीवर ठेवायचे आहेत। जमिनीवर ठेवल्यानंतर आपल्याला काय करायचे आहे, प्रत्येक वर्गामध्ये उपस्थित विद्यार्थ्यांचे 2 किंवा 3 विद्यार्थी असे गट करायचे आहेत। त्यानंतर एका गटातील त्या मुलांना बोलवायचे आहे आणि त्या मुलांना बोलवल्यानंतर त्यांना जमिनीवर जे आपण कार्ड 0 ते 50 संख्यापर्यंत ठेवलेले आहेत त्यापैकी कोणतेही 2 कार्ड उचलायला सांगायचे आहेत। त्यानंतर विद्यार्थी ते कार्ड उचलतील आणि शिक्षकाजवळ येतील। त्यानंतर मुलांना सांगायचे आहे की या 2 संख्यांची बेरीज आता आपण करूया आणि आपण फळ्यावर ती बेरीज मांडायची आहे आणि नंतर मुलांना त्याचे उत्तर काढायला लावायचे आहे। यानंतर मुलं त्याचे उत्तर काढतील आणि त्यानंतर आपल्याला काय करायचे आहे, हेच शाब्दिक रूपामध्ये मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे। मग यासाठी आपण वेगवेगळ्या शब्दांचा उपयोग करू शकतो। उदाहरणार्थ समज एका विद्यार्थ्याने 30 या नंबरचे कार्ड उचलले आहे आणि एका विद्यार्थ्याने 23चे उचलले आहे, तर आपण आता याचे शाब्दिक उदाहरण तयार करूया। माझ्याजवळ 30 गोट्या होत्या आणि अनिताने मला अजून 23 गोट्या दिल्या, मग दोघींच्या मिळून किती गोट्या झाल्या? अशा प्रकारे आपण हे उदाहरण फळ्यावर लिहायचे आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा ते बेरीज सोडवायची आहे। म्हणजे अशा प्रकारे मुलांना बेरजेची संकल्पना अधिक स्पष्टपणे करता येईल। तर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या कृती घेऊन मुलांचा शाब्दिक उदाहरणांची संकल्पना अतिशय व्यवस्थितपणे त्यांना समजावून सांगू शकतो।